गर्दा जय जयकार बंधुनो, गर्दा जय जयकार। शिक्षक समिति विजयदायिनी मंगल साक्षात्कार, शिक्षक समिति विजयदायिनी मंगल साक्षात्कार। नमस्कार, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या बातमीपत्रात मी पवन बानुकर आपले सहर्ष स्वागत करीत आहे। विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्रातील शाळा सुरू होणार असून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने विद्यार्थी व शिक्षकांना नवीन शैक्षणिक सत्राकरिता खूप खूप शुभेच्छा। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांना बारामती येथे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे कोषाध्यक्ष नंदकुमार होळकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने विविध मागण्यांचे निवेदन दिले। यावेळी बारामती तालुका शिक्षक समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। जिल्हा परिषदेच्या शाळेत पाल्य दाखल केल्यास घरपट्टी पाणीपट्टी 100% माफ करण्याचा वर्धा जिल्ह्यातील तळेगाव शामजीपंत ग्रामपंचायतच्या स्तुत्य उपक्रमाकरिता महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने माननीय सरपंच व सन्माननीय सदस्य यांचे जाहीर आभार। मुंबई येथे मंत्रालयात ठाणे जिल्ह्यातील शिक्षकांच्या प्रश्नांसंबंधी माननीय आमदार पांडुरंग बरोरा यांच्या पुढाकाराने ठाणे जिल्हा संपर्क मंत्री नामदार गणेश नाईक यांची भेट घेतली। यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष विनोद लुटे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते। दिनांक 4 जून रोजी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे यांच्याकडे विधान परिषदेच्या 8 आजी व 2 माजी आमदारांना बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आले होते। सदर बैठकी संबंधाने माननीय आमदार विक्रम काळे, माननीय आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे, माननीय आमदार जयंत आसगावकर, माननीय आमदार श्रीमती मनीषाताई कायंदे, माननीय आमदार ज्ञानेश्वर मात्रे, माननीय आमदार किरण सरनाईक, माननीय आमदार सुधाकरजी अडबाले, माजी आमदार श्रीकांत देशपांडे, कपिल पाटील यांना विविध मागण्यांच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या राज्य शाखेकडून आवश्यक महत्त्वाच्या मागण्यांच्या सोडवणुकीसाठी पाठपुरावा करण्याबाबत सर्व लोक शिक्षक प्रतिनिधींना ईमेल व्हॉट्सॲपद्वारा विनंती करण्यात आली। दिनांक 15 जून 2025 पासून राज्यात विदर्भ वगळता शाळा सुरू होत आहे। मात्र शाळेच्या पहिल्या दिवशी पाठ्यपुस्तके वाटप करायचे असून सदर पाठ्यपुस्तके संपूर्ण राज्यात 15 ते 20% कमी आलेले असल्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके देणे शक्य होणार नाही। त्यामुळे संपूर्ण विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने केली आहे। शाळेतील पटसंख्या कमी होण्यासाठी शिक्षकांना जबाबदार धरणारे बुलढाणा जिल्हा परिषदेचे अधिकारी व शिक्षकांबद्दल लेंदी शब्दप्रयोग करणारे माध्यम प्रतिनिधी यांचा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीकडून जाहीर निषेध करण्यात आला। पुणे जिल्हा शिक्षक समितीच्या शिक्षक सेवक सहकारी पतसंस्था पुणेच्या नूतन सचिवपदी लहू ढवळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली। वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणादरम्यान होत असलेल्या गैरसोयीमुळे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुका शाखेच्या वतीने प्रशिक्षणार्थ्यांसाठी नाश्ता चहा पाण्याची व्यवस्था करण्यात आली। यासाठी जिल्हा ऑडिटर सुनील भोयर, ग्राहक भांडारचे अध्यक्ष आशन्ना गुंडावार, तालुका अध्यक्ष रवींद्र नंदुरकर, तालुका सचिव संजय राऊत यांनी पुढाकार घेतला। दिनांक 5 जून रोजी माननीय गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती धुळे यांना आयकर भरणाबाबत प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष बापू पारधी यांचे नेतृत्वात निवेदन देण्यात आले। यावेळी जिल्हा सरचिटणीस एकनाथ भामरे, सल्लागार रमेश पाटील यांची उपस्थिती होती। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा सोलापूर उपशाखा माढा कार्यकारिणीची सहविचार सभा दिनांक 7 जून 2025 रोजी संपन्न झाली। सभेला महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती राज्य उपाध्यक्ष राजन सावंत, विभागीय अध्यक्ष दिनकर शिंदे, जिल्हा नेते विष्णू बोबडे, माढा तालुका पुरोगामी शिक्षक सहकारी पतसंस्थेचे चेअरमन हनुमंत पिसाळ, सुरेश माळी, शिवाजी सावंत आदींची उपस्थिती होती। करवीर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या चेअरमनपदी धनाजी पाटील आणि व्हाईस चेअरमनपदी सौ दीपाली भोईटे यांची निवड करण्यात आली आहे। दिनांक 12 जून 2025 ला जिल्हा परिषद अमरावतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी यांच्या उपस्थितीत सर्व कर्मचारी संघटनांची सभा पार पडली। यामध्ये विविध प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक चर्चा झाली। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने जिल्हा सरचिटणीस शैलेंद्र दहातोंडे, अमरावती तालुकाध्यक्ष नितीन देशमुख यांची उपस्थिती होती। दिनांक 9 जून रोजी कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांची महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद तौंदकर यांच्या नेतृत्वात भेट घेत
शाळा, विद्यार्थी आणि शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत चर्चा करण्यात आली। यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रभाकर कमळकर, शिक्षक बँकेचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक बाळासाहेब निंबाळकर, जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीचे चेअरमन सुनील पाटील, बापूराव परीट, धनाजी पाटील, युवराज काटकर, महिला जिल्हाध्यक्षा संगीता अस्वले, सरचिटणीस शुभांगी माळी, प्रमोद भांदिग्रे, संतोष पाटील, बळवंत शिंत्रे आदींची उपस्थिती होती। नागपूर जिल्हा परिषद प्रशासनाने बदली संबंधातील प्रत्येक बाबींच्या लेखी सूचना वेळोवेळी निर्गमित करणे गरजेचे आहे। शिक्षकांना झालेल्या त्रासाची दखल घेऊन जिल्हा परिषद प्रशासन अंतराचे प्रमाणपत्राबाबत बांधकाम विभागात सुस्पष्ट सूचना द्याव्यात, तसेच गुगल मॅपवरील अंतर ग्राह्य धरावे अशी मागणी निवेदनाद्वारे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष लीलाधर ठाकरे यांनी केली आहे। रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आलेले वरिष्ठ व निवड श्रेणी वेतन श्रेणीचे प्रशिक्षण हे चिपळूण सारख्या तालुक्यातील शिक्षकांसाठी दूरवर असल्याने दररोज येणे त्रासदायक होईल, यासाठी प्रशिक्षणाचे स्थळ चिपळूण येथे देण्याची मागणी शिक्षकांनी केली होती। मात्र डाएटने या मागणीकडे दुर्लक्ष केले। सकाळी येण्याच्या घाईत निवळी येथे घडलेला अपघात हा अधिकाऱ्यांच्या बेपर्वाईने झाला आहे। या अपघातात जखमी झालेल्या 26 शिक्षकांच्या प्रति सहवेदना व्यक्त करीत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने घटनेला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली असल्याचे राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर यांनी कळविले आहे। वर्धा जिल्ह्यातील देवळी विधानसभा मतदारसंघातील BLO यांचे आदेश रद्द करण्यात यावे, यासाठी माननीय तहसीलदार देवळी यांना महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले। यावेळी राज्य, विभाग, जिल्हा व तालुका पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीत मालेगाव शिक्षक भारतीचे पदाधिकारी मधुकर शेवाळे आणि दीपक पाटील यांनी प्रवेश केला। या प्रसंगी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य नेते काळूजी बोरसे पाटील, राज्य कार्यकारिणी सदस्य केदुजी देशमाने, संजय पगार, विभागीय अध्यक्ष सुनील भामरे, विभागीय उपाध्यक्ष गिरीश सूर्यवंशी, जिल्हाध्यक्ष प्रकाश अहिरे, जिल्हा सरचिटणीस साहेबराव पवार, जिल्हा पदाधिकारी भाऊसाहेब पवार, बारकू चव्हाण, उमेश पवार, तालुका पदाधिकारी प्रमोद बच्छाव, सचिन शिंदे, प्रकाश परदेशी, सौंदाने पतसंस्थेचे संचालक सुमित बच्छाव, अर्जुन दुकळे आदी उपस्थित होते। आजच्या बातमीपत्रात येथेच थांबतो। धन्यवाद। जय समिती। गरजा जय जयकार बंधुनो, गरजा जय